अनंतराव पवार यांची जयंती आहे। यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला। सहकार क्षेत्राशी संबंधित विविध संस्थांमध्ये दादांनी काम केले। दूध संघ, सहकारी संस्था, साखर कारखाने आणि बँका अशा संस्थांमधून काम केले। यांना ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या आणि प्रशासनाचा खूप मोठा अनुभव होता। खऱ्या अर्थाने त्यांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सक्षम काम केले। अशा या माझ्या नेत्यास शतशः प्रमाण। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व सन्माननीय अजितदादा अनंतराव पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। ही बालसभा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। दादांच्या बाबत आपल्या सर्वांना माहीत आहे, अजितदादांचा जन्म हा देवळाली या ठिकाणी 22 जुलै 1959 ला झालेला आहे। जे आपलं आत्ताचा अहिल्यानगर म्हटलं आता आणि जुना अहमदनगर जिल्हा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। आणि एक जन्माला आलेलं नेतृत्व कसं असतंय, पुढे जाऊन त्यांनी 1991 मध्ये घरची परिस्थिती जेमतेम असतानाही 1991 मध्ये राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केला आणि लोकसभेमध्ये सुरुवातीला खासदार म्हणून ते नियुक्त झाले आणि नंतर त्यांनी आपल्या महाराष्ट्राची धुरा हातामध्ये सांभाळली। त्यांनी जवळजवळ उपमुख्यमंत्री पदावरती 5 ते 6 वेळा त्यांनी शपथ घेतलेली आहे। आपल्या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये देशातलं महत्त्वाचं राज्य आणि महत्त्वाचं पद दादांकडे होतं। दादांनी अतिशय नियोजनपूर्वक कारभार आपल्या कारकिर्दीमध्ये केलेला आहे। दादांच्या बाबत त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी नवीन पक्ष निर्माण केलेले त्यातील सर्व कार्यकर्ते असतील, यांच्या बाबत माहिती आपल्याला वेळोवेळी कानावरती आलेली आहे। दादांबद्दल दादांनी अर्थनियोजन देखील चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आणि जेव्हा मुलांना आपल्याला माहिती आहे आपला दिवस किती वाजता उठतो, आपण 7-8 वाजता आहे ना, दादांचा कारभार त्या ठिकाणी 6-7 ला चालू व्हायचा। त्यावरून कधीच तयार असायचे आणि त्यांच्यात तो दरबार भरला जायचा। आणि सरपंच साहेब आम्हाला आठवते, बातम्या वगैरे टीव्हीला किंवा पेपरला येतात, जेव्हा आम्ही पाहायचं की पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सकाळी दादा पुण्यामध्ये आले आणि महानगरपालिकेमध्ये काही तपासणी शहरामध्ये करत असताना त्यांना कळल्याबरोबर सगळ्यात अधिकाऱ्यांची धावपळ झाली होती। असं सक्षम असलेला आपले दादा उपमुख्यमंत्री पदावर होते, स्पष्ट वक्तेपणा होता त्यांच्यामध्ये आणि कणखर होते। आज आपल्या राज्याला दादा गेल्यामुळं एक मोठ्या प्रकारची पोकळी निर्माण झालेली आहे। दादांचं कामकाज म्हणजे त्यांचे जे चुलते आहेत पवार साहेब, माननीय शरद पवार साहेब यांचे ते पुतणे, म्हणजे जवळूनच राजकारणाचा त्यांनी कारभार पाहिलेला आणि त्यामुळं आता तुम्ही लहान आहात, हळूहळू तुम्हाला त्यांची माहिती कळत जाईल। आणि असा नेता आपल्यातून गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये 2026 मध्ये आपल्यातून विमान अपघाताची बातमी धडकली आणि या ठिकाणी आम्ही शाळेत आल्यानंतरच सरपंच वगैरे आणि आमदार साहेब यांची धावपळ आम्ही पाहिली, ती बातमी आमच्या कानावर आली। अतिशय आपल्या महाराष्ट्राला दुःख झालं, म्हणजे असा नेता कधी होणे नाही। आणि म्हणून या ठिकाणी मी दादांना जयंतीनिमित्त आणि त्यांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो।